शेती आणि फवारणी हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेक करून पाठीवर पंपाचा बंब घेतलेला शेतकरी आणि अख्ख्या पिकावर होणारा रसायनांचा वर्षाव, बरोबर ना? पण थांबा, आजचं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. ते आता प्रचंड स्मार्ट आणि हायटेक झालंय. चला तर मग या अविश्वसनीय बदलाच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. हो, अगदी हेच. अनेक दशकांपासून पिकांचं संरक्षण करण्याची पद्धत म्हणजे सरसकट फवारणी. म्हणजे गरज असो वा नसो, संपूर्ण शेतावर एकाच वेळी औषध फवारलं जायचं. जरा विचार करा, यामुळे किती रसायनांचा आणि पैशांचा अपव्यय होत असेल. पण विचार करा, जर आपल्याला फक्त जिथे समस्या आहे, म्हणजे जिथे कीड आहे किंवा तण आहे, बरोबर तिथेच फवारणी करता आली तर? अहो, याच एका प्रश्नाने शेतीतील फवारणीच्या जगात अक्षरशः क्रांती घडवली. आणि याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आपण आता पुढे जाणार आहोत. चला तर मग या स्मार्ट फवारणीच्या मशीनमध्ये आत नक्की काय दडलंय ते जरा जवळून पाहूया. आपण सुरुवात करणार आहोत त्या हार्डवेअरपासून जे ही अचूकता शक्य करून दाखवतं. आजचा स्प्रेयर म्हणजे काही फक्त टाकी आणि नळी नाही, तर तो एका हायटेक यंत्रासारखा आहे. यात अनेक वेगवेगळे भाग इतक्या कुशळपणे एकमेकांशी जोडलेले असतात की सगळं काम आपोआप होतं. चला, यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या भागाचं काम काय आहे ते एक एक करून समजावून घेऊया. सगळ्यात आधी आणि सगळ्यात सोपा भाग म्हणजे टाकी. इथेच कीटकनाशकाचं द्रावण साठवलं जातं. अगदीच साधं आहे. ड्रोनसाठी ही टाकी लहान असते, तर मोठ्या ट्रॅक्टरसाठी ती प्रचंड मोठी असू शकते. आणि हा आहे पंप, या संपूर्ण यंत्रणेचा हृदय. जसं आपलं हृदय शरीरात रक्त पंप करतं, तसाच हा पंप संपूर्ण शेतात एकाच योग्य दाबाने औषध पोचवतो. त्यामुळे प्रत्येक रोपाला अगदी अचूक प्रमाणात औषध मिळतं. कमी नाही, जास्त नाही. आता हे बघा नोझल्स. हे काही साधे स्प्रे हेड नाहीत बरं का. यांचं काम खूप महत्त्वाचं आहे. द्रवाचे लहान लहान थेंब तयार करणं आणि फवारणी कशी होईल, तिचा पॅटर्न कसा असेल, हे ठरवण्याचं काम हे नोझल्स करतात. प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार यांना खास डिझाईन केलेलं असतं. आणि आता भेटूया या यंत्रणेच्या मेंदूला, म्हणजेच कंट्रोल युनिटला. आजच्या स्मार्ट स्प्रेअरमध्ये हे युनिट GPS आणि इंटरनेटच्या मदतीने फवारणीचा वेग, प्रमाण आणि दिशा अगदी रिअल टाईममध्ये नियंत्रित करतं. म्हणजे सगळा कंट्रोल याच्याच हातात असतो. आणि शेवटी हे आहेत या यंत्रणेचे डोळे, म्हणजेच सेन्सर्स. हे सेन्सर्स पिकाची उंची, घनता एवढंच नाही तर कुठे कीड आहे हे सुद्धा ओळखतात. आणि ही सगळी माहिती थेट मेंदूला म्हणजे कंट्रोल युनिटला पाठवतात. आणि मग सुरू होतो स्मार्ट फवारणीचा खेळ. चला, आता खरा खेळ सुरू होतोय. हार्डवेअर तर आपण पाहिलं, पण याला जिवंत करण्याचं काम करतं ते सॉफ्टवेअर. आता आपण पाहणार आहोत की ऑटोमेशन या स्प्रेयरला खऱ्या अर्थाने स्मार्ट कसं बनवतं. ही आहेत ती काही प्रमुख ऑटोमेशन तंत्रज्ञान जी स्प्रेयरला परिस्थितीनुसार स्वतःला बदलायला लावतात. यातली काही तंत्रज्ञानं तर खरोखरच एखाद्या जादूसारखी आहेत. चला पाहूया. ही तुलना बघा, म्हणजे फरक लगेच लक्षात येईल. जुन्या पद्धतीत काय व्हायचं की वेग कमी जास्त झाला की फवाऱ्याचे थेंब लहान मोठे व्हायचे. पण आता या नवीन PWM तंत्रज्ञानामुळे प्रत्येक नोझल स्वतंत्रपणे सेकंदात 100 वेळा चालू बंद होतो. त्यामुळे वेग कितीही असो, दाब आणि थेंबांचा आकार अगदी सारखा राहतो. म्हणजे अचूकता 100%. आता हे तंत्रज्ञान बघा, ऑटोमॅटिक सेक्शन कंट्रोल. हे इतकं हुशार आहे की GPSच्या मदतीने त्याला कळतं की कोणत्या भागावर आधीच फवारणी झाली आहे आणि तिथे पोहोचताच ते नोझल्स आपोआप बंद करतं. ह्याचा परिणाम तब्बल 16% रसायनांची बचत. ही खरंच खूप मोठी बचत आहे. तर हे तंत्रज्ञान कसं काम करतं हे आपण पाहिलं. आता पुढे जाऊन बघूया की हे सर्व एकत्र आल्यावर शेतीच्या कामात किती जबरदस्त अचूकता साधता येते. अचूक फवारणीची पहिली पद्धत आहे नकाशा आधारित. म्हणजे स्प्रेयरला आधीच एक डिजिटल नकाशा दिला जातो. त्यात अगदी स्पष्टपणे लिहिलेलं असतं की शेताच्या कोणत्या भागात किती फवारणी करायची आहे. मशीन मग गुगल मॅपसारखं फक्त त्या नकाशाचं पालन करतं. सोपं आहे की नाही? आणि दुसरी पद्धत तर त्याहूनही हुशार आहे, सेन्सर आधारित. यात स्प्रेयर नकाशावर अवलंबून राहत नाही. तो स्वतःच्या डोळ्यांनी म्हणजे सेन्सर्सनी शेत पाहतो. जिथे कुठे तण किंवा कीड दिसली की फक्त आणि फक्त त्याच जागेवर अचूक फवारणी करतो. आता याला म्हणतात खरं स्मार्ट काम. आणि ही अचूकता साधण्यासाठी ड्रोन हिरो ठरत आहेत. जिथे उंच पिकं आहेत किंवा जिथे जमीन डोंगराळ आहे किंवा चिखलामुळे ट्रॅक्टर जाऊ शकत नाही, तिथे ड्रोन सहज पोहोचतात आणि आपलं काम चोख बजावतात. आणि हा आकडा ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. तज्ज्ञांच्या मते ड्रोनने फवारणी पारंपरिक पद्धतींपेक्षा तब्बल 5 पट वेगाने होते. विचार करा,
किती वेळ आणि मेहनत वाचते. आणि आता आपण पोचलो आहोत अचूकतेच्या सर्वोच्च पातळीवर, रोबोटिक्स. हे रोबोट्स आपल्या कॅमेऱ्याने म्हणजेच कम्प्युटर व्हिजनने पीक कोणतं आणि तण कोणतं हे अचूक ओळखतात आणि मग फक्त आणि फक्त तणावरच निशाणा साधतात. हे तंत्रज्ञान किती प्रभावी आहे याचा अंदाज या आकड्यावरून येईल. द्राक्षाच्या मळ्यांमध्ये हे रोबोट्स फक्त द्राक्षाच्या खोडांवर फवारणी करून रसायनांचा वापर तब्बल 90% कमी करतात. 90% ही खरंच एक अविश्वसनीय कार्यक्षमता आहे. तर या सगळ्या तांत्रिक प्रगतीचा नेमका फायदा काय? चला आता या तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या फायद्यांवर एक नजर टाकूया. कोणत्याही फवारणीचं यश या 4 गोष्टींवर अवलंबून असतं. योग्य प्रमाणात फवारणी करणं, सगळीकडे सारखी फवारणी करणं, औषध वाया न घालवणे आणि माणसाची सुरक्षा. आणि आजच्या आधुनिक प्रणाली या 4 गोष्टी लक्षात घेऊन बनवलेल्या आहेत. आणि परिणाम आपल्या डोळ्यासमोर आहे. उत्पादकता वाढते, संसाधनांचा योग्य वापर होतो, शेतकऱ्याचा खर्च वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचंही संरक्षण होतं. आपली शेती अधिक टिकाऊ आणि सुरक्षित बनते. तर आपण सरसकट फवारणीपासून ते अगदी अचूक निशाणा साधण्यापर्यंतचा हा प्रवास पाहिला. आता जरा विचार करा, जर आज एवढी अचूकता शक्य असेल तर आपल्या शेतीचं भविष्य किती उज्ज्वल आणि आश्वासक असेल. या तंत्रज्ञानामुळे येणारे बदल केवळ शेतीपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर आपल्या सगळ्यांच्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.